आजचा रूट असणार आहे औंध ते खडकवासला. बघूया आपली राईड कशी होतीये, जमतीये का मध्ये रिक्षामध्ये सायकल टाकून परत यावं लागतंय. संपत नाहीये आपण. बॉडीचे लिमिट्स पुश होणार आहेत, 100% गॅरंटी. गुड मॉर्निंग गाईज. सगळ्यात पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षाचा उत्साह आहे, त्याच्यामुळे आज पहिल्यांदाच मी लॉंग डिस्टन्स सायकल राईड ट्राय करणार आहे. आजचा रूट असणार आहे औंध ते खडकवासला. साधारण 20 ते 22 किलोमीटर अशी वन वे राईड आहे. आणि राऊंड ट्रिप जर पकडला आपण तर एक 42 ते 44 किलोमीटर राऊंड ट्रिप छान होते. सगळ्यात बघण्यासारखं ट्रान्झिशन असणार आहे की सिटी सारख्या कोर ट्रॅफिक एरिया मधून निघून आपण खडकवासल्यासारख्या शांत ठिकाणी जाणार आहोत. तो भरपूर फरक जाणवणार आहे मला असं वाटतं. राईडची सुरुवात करणारे बऱ्यापैकी जुन्या अशा सायकल ट्रॅक पासून. युनिव्हर्सिटी रोडचा सायकल ट्रॅक बऱ्याच वर्ष झाले हा सायकल ट्रॅक आहे, पण कोण वापरते नाही वापरते काही कळत नाहीये. सो आज आपण तिथून सुरुवात करूयात आणि बघूया की कसं वाटतंय तिथून सायकलिंग करायला. जुनी आणि नव्याने लावलेली झाडे, स्वच्छ व मोकळी जागा, या सगळ्यांतून जाणारा हा ट्रॅक सायकलिस्ट्स, पेडेस्ट्रियन्स आणि जॉगर्ससाठी एक सुरक्षित जागा नक्कीच आहे. काही किरकोळ त्रुटी सोडल्या तर हा 2.5 किलोमीटरचा ट्रॅक पुण्याची अर्बन लाईफ क्वालिटी उंचावण्याचं आणि पुढच्या पिढीसाठी एक चांगला वारसा ठेवण्याचं उत्तम काम नक्कीच करतो. तो आता ट्रॅक वरून खाली उतरणार आहोत आणि रस्त्यावर आपला प्रवास सुरू करणार आहोत. चला. पहिले 5 किलोमीटर भरपूर एनर्जी होती, त्यामुळे सेनापती बापट रोड लवकर पार केला. पण या लॉंग रूटवर पुढे काय येणार आहे याची मला कल्पनाही नव्हती. साधारण 8 ते 9 किलोमीटर सायकल चालवल्यानंतर राजाराम पुलावर पोहोचलो. तेव्हा दिसलं ह्या रूटचं पुढचं चॅलेंज, सिंहगड रोड फ्लायओव्हर. फ्लायओव्हर खालून गेलो तर ट्रॅफिक आणि सिग्नल्स लागणार होते, आणि वरून गेलो तर वेळ वाचणार होता. पण न थांबता फ्लायओव्हर संपेपर्यंत सलग सायकल चालवावी लागणार होती. आधेमध्ये पाणी पिणं फार महत्वाचं आहे जेव्हा लॉंग डिस्टन्स सायकलिंग असते, असं मी वाचलेलं की क्रॅम्प्स येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रोलाइट बॅलन्सही मेंटेन राहतो. फ्लायओव्हर चढताना गिअर्स नीट वापरले नाहीत तर लगेच थकवा येऊ शकतो, म्हणून योग्य गिअर शिफ्ट करणं महत्वाचं होतं. फ्लायओव्हरचा रॅम्प चढताना मी लगेच लोअर गिअरवर शिफ्ट केलं, जास्त केडन्स आणि कमी स्ट्रेनसाठी. सायकलिंग टर्म्समध्ये याला स्पिनिंग टेक्निक असंही म्हणतात. यामुळे रॅम्प संपल्यानंतर लगेच थकवा जाणवला नाही. रॅम्प कंप्लीट झाल्यावर जसा फ्लॅट रोड दिसायला लागला तसा मी गिअर अप शिफ्ट केला. केडन्स कमी ठेवून मीडियम स्ट्रेनमध्ये सायकल चालवण्यासाठी व फ्लायओव्हर संपेपर्यंत स्टेडी पेस मेंटेन करायला ही स्ट्रॅटेजी उपयोगी पडली. सायकलिंग टर्म्समध्ये याला ग्राइंडिंग टेक्निक असंही म्हणतात. साधारण 2.5 किलोमीटरचा हा फ्लायओव्हर जणू संपतच नाहीये असं वाटत होतं, पण स्लोप दिसताच एकदाचा रिलीफ मिळाला. रूट चॅलेंजिंग होता, पण ट्रॅफिक आणि सिग्नल्स टाळून खूप टाइम सेव्ह झाला आणि शेवटी फन टाइम सिनेमाजवळ हा फ्लायओव्हर संपला.
आता आपण ऑलमोस्ट धायरी क्रॉस करून थोडे पुढे आलोय. नांदेड सिटीच्या आसपास आपण आलोय आणि ऑलरेडी हवेमध्ये थोडासा थंडावा जाणवतोय मला. प्लस सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एअर क्वालिटी मध्ये सुद्धा भरपूर फरक जाणवतो. दम लागलाय चांगलाच. आता मला असं वाटतं किरकटवाडीच्या थोड्याशा अलीकडे आहे. बॉडीचे लिमिट्स पुश होणार आहेत, 100% गॅरंटी होती. पण थांबणार नाही आता. ऍटलीस्ट खडकवासलापर्यंत तरी नॉनस्टॉप जायचंय मला. चला. खडकवासला जसं जवळ आलं तसे हळूहळू रस्ते शांत होत गेले. आजूबाजूला झाडी जास्त दिसायला लागली. ते पाहून लहानपणाची आठवण आली. तेव्हा रस्ते इतके मोठे नव्हते. शनिवार वाड्यापासून बस किंवा स्वारगेट समोरील नटराज हॉटेल जवळ ट्रॅक्स आणि सुमो खडकवासल्याला सोडायच्या. पुणेकर सांगा पाहू, किती नंबरची बस होती सूर्य हॉस्पिटल पासून सिंहगडला? आता रस्ते बरेच मोठे झाले होते. पुण्याचं हेरिटेज व पर्यटन जपण्यासाठी केलेली ही डेव्हलपमेंट पाहून छान वाटलं व अभिमानही वाटला. एकेकाळी परत फिरावं लागेल असं वाटलं होतं, पण विश्वास बसत नव्हता की मी खडकवासल्यापर्यंत पोहोचलोय. थोडा दमलो होतो, पण या जागेचं सौंदर्य सगळा थकवा विसरायला लावणारं होतं. दूरवर पसरलेलं पाणी, सुंदर झाडी, डोंगर व मोकळा श्वास, डोळ्यांना आणि मनाला दोन्हीला शांत करणारा हा नजारा. आणि झाडांच्या सावली खालून शांततेत सायकल चालवणं म्हणजे एका मेडिटेशन सारखंच होतं. म्हणूनच थांबायचं ठरवलं, इथला निसर्गरम्य असा व्ह्यू पाहायला आणि निसर्गात थोडा वेळ घालवायला. अर्थातच यासाठीच तर इथे आलो होतो ना. आजूबाजूच्या या शांततेत या वर्षीचं न्यू इयर रेझोल्युशन काय, हा क्लिशेड विचार मनात आला. थिंक लेस अँड डू मोर हेच मनात आलं. माझ्यासारख्या हायली अनालिटिकल आणि क्रिटिकल थिंकर्ससाठी हा अप्रोच कदाचित खरंच काम करतो. परफेक्शन शोधायची गरज नाही. जस्ट डू इट. जस्ट स्टार्ट करणं महत्वाचं आहे हे जाणवलं. स्लोली अँड स्टेडीली आपण बेटर होत जातो.
पुण्याच्या नशिबात समुद्र नाही, पण खडकवासल्याचं सौंदर्य पुण्याला खूप नशीबवान बनवतं. खरंच निसर्गाने पुण्याला भरभरून दिलंय.